शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल पीक विमा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचे कमी नुकसान झालेले असेल त्या शेतकरी बांधवांना कमी पीक विमा मिळणार आहे। बघा, सरासरी आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा येणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, आज शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुमचा जिल्हा या शेवटच्या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे, अन्यथा जर तुमचा जिल्हा या शेवटच्या 20 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला यापुढे पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। म्हणजे आजचा दिवस हा शेवटचा दिवस 100% असणार आहे। बघा, राज्यामधील पीक विम्याच्या शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 814 कोटी रुपयांचा पीक विमा आज विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सरासरी 814 कोटींचा निधी राज्य सरकारकडे आलेला होता, तर हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज शेवटच्या दिवशी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, या 20 जिल्ह्यांची पीक विम्याची यादी आज प्रामुख्याने आलेली आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असेल आणि जे शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु जर तुम्ही पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 814 कोटींचा निधी वितरण होणार आहे, म्हणजे 814 कोटींचा निधी पीक विम्याचे पैसे विस्तार करण्यासाठी आलेले आहे। जिल्ह्यानुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हे पीक विम्याची यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजे आज शेवटची यादी असणार आहे। शेवटच्या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डबल पीक विमा येणार आहे। काही शेतकरी बांधवांना कमी पीक विमा येणार आहे, परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार आहे। म्हणजे ज्यांचे जास्त नुकसान झालेले असेल त्यांना डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे, ज्यांचे नुकसान कमी झालेले असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज शेवटच्या 20 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असेल तर तुमच्यासाठी आज राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये आज डबल पीक विम्याचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज पीक विमा सुद्धा येणार आहे। उर्वरित शेतकरी बांधवांना आतापासून पैसे येणार नाहीत, कारण आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आज शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, ज्यांचे नुकसान कमी झालेले असेल त्यांना आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे, परंतु ज्यांचे जास्त नुकसान झालेले असेल त्यांना 25,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असाल तरच मला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की जे शेतकरी बांधव पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे विस्तार करा। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे पीक विमा वाटप करण्यासाठी 3600 कोटींचा निधी आलेला आहे। बघा, शेतकरी बांधवांनो,
आज शेवटच्या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत। यासाठी 36,000 कोटींचा निधी आलेला आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून हे 3600 कोटींचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहे। म्हणजेच हा जो 3600 कोटींचा निधी आहे आज शेवटच्या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या शेवटच्या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। तर त्या बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की जे जे शेतकरी बांधव पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असतील, पीक विम्याच्या निकषांमध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये पैसे हस्तांतर करा। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे 3600 कोटींचा निधी आलेला आहे। हा निधी फक्त पीक विम्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी आलेला आहे। परंतु आज सरसकट सर्व शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जरी अगोदर पीक विमा मिळाला असेल तर तुम्हाला आज डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे काही शेतकऱ्यांना फक्त पीक विमा मिळेल तर काही शेतकरी बांधवांना डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या पीक विम्याचे पैसे मागील 15 दिवसांमध्येच येणार होते, परंतु या ज्या पीक विम्याच्या कंपनी आहेत तर त्या कंपनीमधील मॅनेजर असतील, कर्मचारी असतील, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार होते, परंतु हे जे मॅनेजर आहेत, कर्मचारी आहेत तर यांनी या पीक विम्याच्या पैशांसोबत छेडछाड केली, म्हणजेच हे पैसे चोरलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून परत एकदा पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर सुद्धा झालेला आहे। तुम्ही सुद्धा टीव्ही चॅनल ऐकलेला असेल, न्यूज पेपरला बघितलेला असेल किंवा मोबाईलला सुद्धा पाहिलेलं असेल। म्हणजेच या ज्या पीक विमा कंपन्या आहेत त्यांच्याकडे पैसे आलेले होते, 15 दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार होते, परंतु या पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे चोरलेले आहे। त्यामुळे परत एकदा डबल पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी 3600 कोटींचा निधी माणिकराव कोकाटे यांच्याकडे आलेला आहे। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना आज डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे जर तुमचं जास्त नुकसान झालेलं असेल तुमच्या जिल्ह्यामध्ये आज जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं नाही, परंतु ज्या शेतकरी बांधवांचे नुकसान कमी प्रमाणामध्ये झालेलं असेल पारंपरिक पद्धतीने त्यांना पीक विमा सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा एका मिनिटामध्ये सांगून टाकतो, जर तुमचं जास्त नुकसान झालेलं असेल, याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल आणि तुमचं जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आज डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचे कमी नुकसान झालेलं असेल, त्यांनी डाळ पेरलेली असेल, सोबतच त्यांनी ज्वारीची पेरणी केलेली असेल, लागवड केलेली असेल आणि त्यांचे नुकसान झालेलं असेल, त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना समजलेलं आहे की ज्यांचे जास्त नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा आणि ज्यांचे नुकसान कमी झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून पीक विम्यासाठी 4 पात्रता सुद्धा घातलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे पाहिजे असेल तर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत, कारण महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून या 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेला आहे। जे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील, या 4 निकषांमध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु जे शेतकरी बांधव 4 पात्रतेमध्ये बसत नसेल त्यांना आज पीक विम्याचे पैसे येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपयामध्ये पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा। बघा ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असेल आणि त्यांचा अर्ज पात्र ठरलेला असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना समजलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म
भरलेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत, परंतु ज्यांनी अर्ज केलेला नसेल त्यांना पैसे येणार नाही. सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली असावी. जे शेतकरी बांधव नोंदणी करतील त्यांनाच पैसे येणार आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पीक विम्यासाठी ई पीक पाहणे या पोर्टलवरती नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा ई पीक पाहणे या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी. ज्या शेतकरी बांधवांची नोंदणी असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणे या पोर्टलवरती नोंदणी केलेली नसेल त्यांना पैसे येणार नाही. सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्ड बँकेसोबत लिंक सुद्धा केलेली असावे, म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह असावे तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही तुमच्या आधार कार्ड सोबत बँक खाते लिंक केलेले असावे. ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेलं असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत, परंतु ज्यांच्या आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसेल त्यांना पैसे येणार नाहीत. कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की शासकीय योजनांचे पैसे हे आधार कार्डच्या आधारावरती बँक खात्यामध्ये येत असतात, म्हणजे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह असणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसत असावेत. बघा जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असेल, बसत असेल त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत आणि डबल पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. परंतु शेतकरी बांधवांनो, आज सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाहीत. फक्त शेवटच्या 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल पीक विम्याचे पैसे येणार आहेत. म्हणजे आज शेवटचा दिवस आहे, त्या दृष्टिकोनातून शेवटच्या 20 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचा जिल्हा या शेवटच्या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे, डबल पीक विम्याचे पैसे येणार आहेत. त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, तिसरा जिल्हा सातारा, चौथा जिल्हा सांगली, पाचवा जिल्हा सिंधुदुर्ग, 6वा जिल्हा कोल्हापूर, 7वा जिल्हा धाराशिव, 8वा जिल्हा लातूर, 9वा जिल्हा नांदेड, 10वा जिल्हा बीड, 11वा जिल्हा परभणी, 12वा जिल्हा हिंगोली, 13वा जिल्हा जालना, 14वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे नाशिक, 16वा जिल्हा म्हणजे धुळे, 17वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा. बघा या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत, परंतु ज्यांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना पैसे येणार नाहीत. कारण आज शेवटच्या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी 3700 कोटींचा निधी माणिकराव कोकाटे यांच्याकडे आलेला आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांच्याकडे आलेला आहे. हा निधी आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा केला जाणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, आज प्रमुख 20 बँकेमधून या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा बँक खाता या 20 बँकेपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना आज सर्वात अगोदर या पीक विम्याचे पैसे येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक या 20 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांची बँक या 20 बँकेपैकी असेल त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे, त्यांना आज पीक विम्याचे पैसे येणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 बँकेपैकी पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इनलस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, पाचवी बँक आयडीबीआय बँक, 6वी बँक आयडीएफसी बँक, 7वी बँक एचडीएफसी बँक, 8वी बँक आयसीसीआय बँक, 9वी बँक कॉर्पोरेशन बँक, 10वी बँक सिटी बँक, 11वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक कॅनरा बँक, 13वी बँक बँक ऑफ इंडिया, 14वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक भारत बँक, 16वी बँक बँक ऑफ बडोदा, 17वी बँक ऍक्सिस बँक, 18वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 19वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे
पोस्ट बँक आणि सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणजेच एकंदरीत 20 बँकेमधून आज पीक विम्याचे पैसे विस्तार होणार आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता या 20 बँकेपैकी असेल त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।